ज्या दिवसाची वाट आम्ही आतुरतेने बघत होतो तो दिवस आजचा। नवरदेव निघाला होता नवरीच्या गावी जाण्यासाठी। फुलांचा वर्षाव करून आमच्या वहिनींनी नवरदेवाचे वेलकम केले। त्यानंतर आपण बघू शकतो आमच्या वहिनींनी केलेला सुंदर असा डान्स। त्यानंतर मग आम्ही पोहोचलो पाचोऱ्याला। आमच्या नवरदेवाचं खूप चाललं होतं बैलगाडी बैलगाडी, त्यामुळे त्याची वरात सुद्धा बैलगाडीवरच निघाली। भावाच्या ओळखीने आम्ही बैलगाडी वगैरे अरेंज केली आणि पूर्ण वरात मंडपापर्यंत बैलगाडीवरच काढली। मग काय वाजत गाजत आम्ही मिरवणूक काढण्यासाठी तयार आहोत। आदर्श या काहींचा वेळा समोर ठेवा। 1 वर्षापूर्वी त्यांचं पती गेले, मुलीचे वडील गेले, त्यांनी ते डोळ्यासमोर आदर्श ठेवलं। आज आपली एक मुलगी आहे, मुलगा लहान आहे, सोबत आपल्या सासूबाई आहे, त्यांची काळजी कोण घेईल म्हणून त्यांनी शेतकरी राजा निवडला। म्हणून मी कृपाबाई नरसुरीच्या वतीने आणि हिंगण्यामधून काळजी 15 वर्ष राहिलेली पण सरपंच म्हणून मी त्यांचा सत्कार करते, त्यांनी पण यावं। नेहमीप्रमाणे आमच्या भाऊ बहिणींचा असला फोटोशूट असतो। त्यानंतर मग चालू झाली सप्तपदी म्हणजे 7 फेऱ्यांची विधी। दो अनजाने अजनबी चले बांधने बंधन, हाय रे दिल में है ये उलझन, मिलकर क्या बोले। त्यानंतर मग आम्ही भाऊबंदच्या लोकांना बोलवून चौरी भौरीचा कार्यक्रम पूर्ण केला। यामध्ये नवरीला नवरदेवाकडे सोपवले जाते। आपण बघू शकतो अशा प्रकारे चौरी भौरीचा कार्यक्रम केला जातो। त्यानंतर सर्व विधी झाल्यानंतर आम्ही आलो घरी। आमची आजी जी की डेकोरेशनची राखण करत होती
आमच्या चैताली आणि स्वप्नाली मावशींनी सुंदर असं डेकोरेशन करून ठेवलेलं होतं. नवरदेव नवरीला घेऊन आल्यानंतर सर्वात आधी देवाची पूजा केली जाते. फटाके फोडून आम्ही आमच्या नवीन वहिनीचे स्वागत केले. नवीन नवरीला बघण्यासाठी खूप अशी गर्दी जमलेली होती. फटाके फोडून गाणे वाजवून आम्ही आमच्या वहिनींचे स्वागत केले. सुंदर अशा डेकोरेशन सोबत आमच्या नवीन कपलने घरात एंट्री केली. घरात एंट्री करण्याआधी आईने त्या दोघांची पूजा केली. भाकरीच्या तुकड्याने त्यांची नजर उतरवली आणि मग अशी एक एक स्टेप पूर्ण करत त्यांनी घरात एंट्री केली. माप ओलांडले आणि आमच्या वहिनीने आमच्या घरात प्रवेश केला. अशा प्रकारे 14 एप्रिलचा दिवस सकाळी लग्नाच्या तयारीपासून चालू झाला आणि संध्याकाळी नवरीच्या एंट्रीला संपला.